की कुठल्याच कुठल्याच वातावरणावर भरोसा ठेवू शकत नाही. आणि हे पुण्यात मला रात्री समजलं. रात्री 2:30 वाजता लिटरली पाऊस पडला इथं. लिटरली पाऊस पडलाय, म्हणजे जास्त नाही पडला, 5-10 मिनिटच झाला, पण थोडासा पाऊस झालाय. आणि आता वाजले जवळपास 5. मी निघालोय रनिंगला. ॲज पर यू नो, भावाने रनिंग स्टार्ट केलंय. तर जाऊया रनिंगला. आणि मस्तपैकी आज काहीतरी व्लॉगमध्ये वेगळं करायचं ट्राय करायचं आहे. लेट्स सी काय वेगळं होतंय. टायटलवरून समजेल तुम्हाला जर वेगळं काय केलं तर. त्यासाठी जास्त इंट्रो द्यायची गरज नाही. सो स्टे ट्यून. आणि अजून पण जर सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर प्लीज जाऊन करा. आणि डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या लिंक टाकल्यात, एकदा चेकआउट करा. सो रनिंग करायला जाऊ आपण. आज आज जरा जास्तच घाम निघालाय. धाप पण जास्त लागले. काय रिझल्ट काय समजून झालं. घाम पण खतर आला नव्हता. ब्लॉक ब्लॉक आजच्यासाठी एवढा वर्कआउट पास झाला. आता वाजले लिटरली 6:30 वाजून गेला. आणि आता म्हणजे आभाळ आलंय आज. आणि रात्री पण पाऊस झालाय. काय भलतंच वातावरण झालंय. सो मस्त आता कालच्यासारखं डेली जाऊन आता सुदामाचे पोहे घेऊन येतो. सुदामाच्या पोह्याशिवाय दिवसच चालू होत. जातो स्कूटी घेतो आणि घेऊन येतो पहिला. हालत भलतीच झाली डेंजर. आणि उजाडले पण लवकर, पण आभाळ आले. सो चलते. हो, माणूस लोन विकतो. चलो स्कूटी लेते, सुदामा के पोहे खाते. ते करेगा कोपरे में 752. इथं काय माहिती, कंटिन्यू धूळ माकलेली असते इथं. कुठं पण ह्या एरियात गाडी लावली ना, धूळ बसतेच गाडीवर. चलो, काय नाही, लय दिवस झालं दिसली नाही ना गाडी तुम्हाला, म्हणून दाखवली. देख सकते हो. ह्याचं मला ना स्पीडोमीटर टाकायचं. माझ्याकडनं कुठला होता आय थिंक. सो चलो पोहे आणायला. और ये मैं फायनली रूमवर पोचलोय. आणि कपडे बघताय का खाली, कपडे नुसता पसारा. आता हे रूम आवरतो, पूर्ण झाडू बिडू मारतो आणि फ्रेश होऊन मस्त पोह्यावरती ताव मारायचा. खतरनाक सगळं असं नुसतं मेसी मेसी झालंय. आणि आणि आज मी तुम्हाला मॅगीची रेसिपी दाखवणार आहे. लिटरली मॅगीची रेसिपी. कंटेंट पाहिजे ना, कंटेंट कंटेंट इम्पॉर्टंट आहे. सो आज फायनली क्षितिज ब्लॉग्स तुम्हाला स्वतः मॅगी बनवून दाखवणार आहे. आणि तुम्ही माझ्यासारखी मॅगी बनवून दाखवाच, चॅलेंज आहे. तर पहिलं आता हे घरातलं काम करतो आणि मग बाकीच्या मोठ्या मोठ्या बाता. सो आय होप दिसेल तुम्हाला मॅगी पण. आणि आज पायाला असे छाले पडलेत, काय काय भयंकर. आज काय समजना झालंय. कालपासून, काल नाही, 2 दिवस झाले ग्रह ना फिरलेत डायरेक्ट अचानक. कसं काय काय माहिती. 2025 कसं जाते ह्याचाच विचार करतोय. सो आय होप चांगलं जावं. आणि जरा ज्ञान की बातें करेंगे 2-4 आज. मला जरा बोलायचं. सो पहिलं हे सगळं आवडतं यार. काय आलं तर यार, शी यार, हेट थू. पाठ चिपकवणं काय जात नाही. इथनं तिथनं व्यवस्थित आलो. इथं आल्यावर चप्पल भेटते. सही आहे. अभी हो गए रात. खतरनाक वाला दिवसभर चालली होती काम. आता ही चप्पल शिवायची, काय काय चाललंय काय माहिती. त्याचं पण आवडत सही आहे. मॅगी बनवायला घ्यायचा टाइम आलाय. आणि आता समजतंय की भांड धुतलेलं नाही, मॅगी बनवणार कशात. आणि मागासपासून मी जवळपास 3 ते 4 अशी म्हणजे हे बनवले, काय म्हणतो त्याला, म्हणजे फुटेज. तिकडे जिम मॉलला गेलेलो, जरा नर्वस झालेलो, काय 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 बोललेलो. पण काय काय नक्की काय विषय समजना गेला या फोनचा. मी काहीतरी रेकॉर्ड करतो आणि नंतर ते चेक करायला जातो तेव्हा ते रेकॉर्डच झालेलं नसतं. मी बऱ्याच वेळा बघितलंय. मला वाटतं डिव्हाइस चेंज करायची वेळ आली. वाईट वाटत नको मोबाईलला, पण कसं आहे म्हणजे यांना पण वाईट वाटतं बरं. काय लगेच दाखवून देतात, लगेच एरर बिरर येईल, काय पण होईल, काय पण होईल, पण जाईल सगळा डेटा उडत. पण आता विषय असा आहे की मला वाटतं मोबाईल दुसरा घ्यावा लागेल. कारण ही ब्लॉगिंग इंडस्ट्रीमध्ये जर टिकायचं असेल तर ते करणं सगळ्यात पहिलं ना. आता बाकीचे बघ राहिले, पहिली हे दुसरं हे, अगोदर मॅगी बनवलेलं ते अजून तसंच आहे. नवीन मॅगी कुठं बनवणार. तर सीन असा आहे, आता भांड धुतलंय. पण आता सगळ्यात महत्वाची गोष्ट मॅगी बनवायला ती लागते. म्हणजे काय सगळ्यात महत्वाची गोष्ट
काय असेल अरे मॅगी ना दुसरं काय आहे तर आता माझ्याजवळ हे आहे ना की मला वाटतं 30 रुपयाचं पॅकेट आहे तर मग 2 आहे 2 आणि मॅगीवाल्याने त्या दिवशी मला मेन्शन बॅग दिलेला लिटरली मेन्शन बॅग दिलेला प्राऊड ऑफ यू मॅगीवालो दुसऱ्या कोणी दिला नाही फक्त मी दिला आणि तर कचरापट्टी झाली कारण कसं किचन कसं जरा मेसीज असावं त्याच्यावर माझ्या नाही आणि पहिल्यापासून सवय त्याचीच आहे ना काय आई बरोबर नाही तर आता ही मॅगी पहिल्यांदा पहिल्यांदा साईडला ठेवून चमचा पण थोडासा टेन्शन नाही आणि आपल्याकडे काही जास्त काय नाही हे एक छोटस आहे हे एक आहे ही एक डिश आहे आणि ग्लास आहे बस त्याच्यापेक्षा अजून काय पाहिजे काय खायला मिळालं म्हणजे झालं ना या झिंबुऱ्या वाटीमध्ये आधी पाणी घ्यायचं थोडं थोडं घ्यायचं आपल्या हिशोबानं आपल्याला माहित असतं ना किती घेतलं पाहिजे किती नाही आता 2 पॅकेटात म्हटल्यावरती अर्ध्यापेक्षा थोडं कमी बस इनफ जास्त काही गरज नाही ते झालं त्याला असं उबाळायला चालू करू रिलॅक्स ही मॅगी मी माझ्या पद्धतीनं बघ तुमची पद्धत काय तर वेगळी असेल उगाच मला शिव्या देऊ नका नाही तर नावं ठेवू नका माझी बनवायची पद्धत वेगळी आहे तुमची वेगळी असेल आणि मला तुमच्या पद्धतीने फरक नाही पडत मला माझ्या पद्धतीने बनवा तुम्हाला बनवून वाटले तर बनवा त्याच्यावरती पाणी लगेच गरम होतं माहितीये का जाम जाम डेंजर पाणी गरम होतं म्हणजे असं ना आणि काय पण टाका काय पण टाका ते जळतेच नाही असं ना डायरेक्ट दूर डेंजर दूर आजीतला अनुभव आहे मी अगोदर मसाला टाकतो कारण कसं पाणी उबळून नाही का ते जरा वाटलं मॅगी बनवायची म्हणजे आता आजकाल टेन्शनचं काम किती मिनिटाचं फुटेज झालं अय बस ऑलरेडी ना एक असं हे जे आहे ना ऑलरेडी थोडी मॅगी मध्ये एक पॅकेट वाला टाकलंय आता हे दुसरं तुमच्या समोर तुम्हाला दाखवायला टाकतोय आणि इथं कसं हे जेव्हा तोडतो ना सगळीकडे असं उडतं तुम्हाला नको वाटतं ते परत झाडू मारा हे करा ते करा जाम लपले असतं आणि हे बघितलं पाणी लगेच उबाळायला चालू होतं त्याचा एक काय विषय मला समजतो लगेच गरम लगेच जरा पण बोल्ड नाही झाला जरा पण आणि मसाला टाकायला विसरलो लास्ट टाइम मी मसाला टाकायला विसरलो होतो म्हणजे एक पॅकेट पण आज नाही विसरलो दुसरं पॅकेट पण आपलं रेडी काय बोललो लगेच उभं लगेच रिलॅक्स बनते मॅगी अशी बनते मॅगी आणि ना माझ्याकडे एक गोष्ट आहे जी माझ्या दीदीनं मला दिलेली तिनं घरून चटणी आणलेली तिनं मला 10 किलो चटणी दिली आणि त्यातली 9 किलो राहिली ही चटणी 9 किलो आहे 9 किलो म्हणजे 10 किलो किती असेल विचार करा आणि जरा चटणी पण टाकतो मला कसं मला तिखट मॅगी आवडते म्हणून मी चटणी टाकतो तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही टाकू नका मला तर आवडते मी टाकतो बस आणि मीठ वगैरे काय माझ्याकडं नाही आहे सो बन रही आहे मॅगी आणि मी खाणार आहे याच्यातच प्लेट बीट घेऊन बसणार नाही डायरेक्ट ह्याच्यातच कंकावणार आहे जे काय असेल ते रिलॅक्स मैगी बनने के कगार पे है जैसे की देख रहे इधर धुळाच नुसता धुळा बंद करतो पा झालं जळायचं नाहीतर असं व्हायचं तोंडचं पाणी पाळायचं म्हणजे नाही का ती मन पूर्ण होईल आणि मला वाटतं ही मॅगी जळलेली आहे थोडी एवढा दूर निघाला म्हणजे आणि आय होप तिखट झालेली असावी महत्त्वाची गोष्ट सो आता ही वाटी आहे अशी घेतो आणि ही मॅगी संपवतो म्हणजे द एंड मॅगीचा इसी तरीके से ये मैगी एंजॉय करते हुए श्रीमान लीजेंड का व्लॉग देखते देखते मैं अभी खाने वाला है क्योंकि ये बांधिलकीचा विषय आहे आणि ज्यांना ज्यांना बांधिलकीचा विषय माहीत आहे त्यांनी लाईक करा नक्की आणि आता वाजलेत लिटरली रात्रीचे 11:15 मी हे खाणार आहे आणि माझं एडिटिंग कंप्लीट करून त्याच्यानंतर आपण पुढचा डे उद्या स्टार्ट करू आणि उद्या सकाळी हा व्लॉग तुम्हाला मिळेल सो कीप वॉचिंग प्लीज प्लीज आणि क्रिएटर क्षितिजला एकदा जाऊन विजिट करा इंस्टाग्रामला
आय होप तुम्हाला ते अकाउंट आवडेल आणि जर आवडलं तर नक्की फॉलो करा. आणि फेसबुकला पण हा सेम व्लॉग येतोय. फेसबुकला पण तुम्ही बघू शकता क्षितिजच्या अकाउंटवरती. मी त्याची पण लिंक देईल, सगळं डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो. काय टेन्शन नाही, आता मस्त एन्जॉय करतो मॅगी आणि बाकी कामं स्टार्ट. क्योंकि आपण कैसे आहे, नाईटवाला माणूस आहे, ठीक आहे. आणि लय नौटंकी चालली. काम के बाद करते बाद में अभी अभी मैं खाना खा के काम पे लग जाता है, मतलब मॅगी खा के. सो प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब. आणि इथंपर्यंत बघत आला असाल तर नक्की शेअर करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिली, तुमच्या मित्रमैत्रिणींच्या मित्रमैत्रिणींपर्यंत व्हिडिओ पोचवा, अकाउंट पोचवा, चॅनल पोचवा आणि मला सपोर्ट करा. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टिल हिअर. बाय बाय.